नमस्कार. आजची 9 मार्च 2026 आपल्या नीटचे नोटिफिकेशन जे रजिस्ट्रेशनचे एक्सटेंड झालेली डेट, तर हे काल आपल्याला समजलं 11 मार्च पर्यंत हे सगळं चालणार. पण आता आपल्याला जी एक्झाम आहे मे महिन्याच्या फर्स्ट वीकचा जो समजा संडे येतो, तर त्या दिवशी ही एक्झाम आहे. तर एक्झाम सिटी कारण प्रत्येकाला उत्सुकता असते. आपण 3 सिटीज निवडलेल्या आहे फॉर्म भरताना. एक्झाम सिटी नेमकी प्रेफरन्सनुसार आता आपल्याला कोणती मिळेल? म्हणजे आपलं प्रेझेंट ॲड्रेस, पर्मनंट ॲड्रेस आपण व्यवस्थित अपलोड केलेलं आहे आणि हे आपल्याला कधी समजणार? नीटचं जे ॲडमिट कार्ड आहे, तर ते मिळण्याच्या अगोदर सुद्धा या गोष्टी सगळ्या क्लिअर होतात. तर त्यासाठी आपण थोडा मागचा जो 2025 चा डेटा आहे, तर तो रेफरन्समध्ये ठेवू. म्हणजे तुमच्या या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. नवीन असाल तर नक्की एकदा जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच आमच्या पेड काउन्सिलिंग सुरू आहे. तुम्हाला जर जॉइन करायचं असेल तर पेड काउन्सिलिंग असा WhatsAppला मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल. आणि या व्यतिरिक्त तुमचा काही क्वेश्चन असेल तर नक्की एकदा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे 2025 चे जे पीडीएफ आहे, तर जवळपास समजा पेज 1 ऑफ 2 असं दिलेलं आहे. आपण जर यावर नेक्स्ट वर जर का क्लिक केलं तर 2025 च्या ज्या नोटीस आहे, तर ती सुरुवात झालेली होती की नीटचं सिलेबस 2025 चं नेमकं कोणतं होतं. यावर्षी सुद्धा 2026 च्या सिलेबस पासूनच नीटच्या वेबसाईटवर सुरुवात झालेली दिसते एनटीएच्या. आता जर समजा आपण यातलं हे पेज जर का घेतलं 1 नंबरचं, तर यामध्ये सगळ्यात शेवटी जर का आपण पाहिलं तर हे ऑनलाईन ॲप्लिकेशनची नोटीस आलेली होती मागच्या वर्षी. यावर्षी आली त्याच पद्धतीनं ही नोटीस आहे. पण आता आपला महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्याला सेंटर नेमकं कधी समजणार आहे? तर यासाठी यामध्ये पहा हे करेक्शन विंडोची एक नोटीस येत असते. यावर्षी 11 मार्च नंतर करेक्शन विंडोची 12, 13, 14 दरम्यान ही नोटीस येईल मार्चमध्ये. ठीक आहे. म्हणजे या महिन्यामध्ये फक्त आपल्याला करेक्शनच करता येतील. मग आता नेक्स्ट मंथमध्ये काय होईल? एप्रिलमध्ये काय होईल? तर हे एकदा चेक करू. बघा आता यामध्ये काय आहे? ॲडव्हान्स एक्झामिनेशन सिटी जी आहे, तर ही एक नोटीस आलेली होती. 354 केबीचं हे पीडीएफ आहे. याला एकदा आपण डाउनलोड करूया. कधीची नोटीस आहे? काय आहे? कारण मागच्या वर्षी जशी 4 मेला एक्झाम होती, तर यावर्षी पण त्याच दरम्यानच एक्झाम ही होणार आहे. जास्त दिवसांचा फरक नाही, एका दिवसाचा फरक आहे. तर ही नोटीस पण याच पद्धतीनं डेटा आपल्याला एनटीए प्रोव्हाईड करणार. तर बघा ही नोटीस आहे 23/4 ची. थोडक्यात एप्रिलच्या शेवटी. तर यावर्षी सुद्धा एप्रिलच्या शेवटी अशी नोटीस येईल. मग या नोटीसमध्ये नेमकं आपल्याला काय चेक करावं लागतं? कुठली माहिती फिल करावी लागते आपल्याला आपल्या प्रोफाईलमध्ये? तर हे सगळं एकदा आपण चेक करू. बघा सब्जेक्ट काय आहे? तर ॲडव्हान्स सिटी जी आहे एक्झामिनेशनची, तर ती ॲप्लिकंटनं एकदा चेक करून घ्या. तर हे या नोटीसमध्ये दिलेलं आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी इज कंडक्टिंग द नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट UG 2025 ॲट डिफरंट लोकेशन. 552 सिटीज आणि अब्रॉडसाठी 14 सिटीज आणि ही 4 मेला मागच्या वर्षी एक्झाम होणार होती. यावर्षीची एक्झाम पण आपल्याला माहिती आहे की त्या दरम्यानच आहे 3 मेला. आता द कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू चेक, हे आवश्यक आहे, रिक्वायर्ड आहे चेक ऑब्लिक डाउनलोड देअर एक्झामिनेशन सिटी. जी स्लिप मिळते आपल्याला, तर ती आपल्याला डाउनलोड करणं मागच्या वर्षी सांगितली होती, रिक्वायर्ड होती. यावर्षी पण अशीच नोटीस येणार. साधारण 20 एप्रिल ते 25 एप्रिलच्या दरम्यान या सगळ्या प्रक्रिया होतील. तर यासाठी आपल्याला अपडेट राहणं गरजेचं आहे. म्हणून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, एकदा लाईक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओच्या नोटीस ऑटोमॅटिक तुमच्यापर्यंत पोहोचतात, व्हिडिओ फ्लॅश होतात. आता एक परत दिलेलं एनटीएनं, द कॅन्डिडेट मे प्लीज नोट दॅट धिस इज नॉट द ऍडमिट कार्ड. ही जी नोटीस आहे या नोटीसनुसार जी एक्झाम सिटीची स्लिप आपल्याला मिळणार आहे, जे पीडीएफ जे प्रिंट आपल्याला काढू शकतो आपण, जो कागद आपल्याला मिळणार आहे, तर ते ऍडमिट कार्ड नसेल. ते ऍडमिट कार्ड सारखंच दिसतं पण ते ऍडमिट कार्ड नाही. हे पण एनटीएनं इथं स्पष्ट करून दिलेलं आहे. आणि हे सगळं जे आहे, तर हे सगळं पीडीएफ आपल्याला कधी मिळालं? 23 एप्रिल 2025 ला. यावर्षी सुद्धा 21, 22, 23, 24 एप्रिलच्या दरम्यान, म्हणजे साधारण अजून 1 महिना बाकी आहे. या महिन्यामध्ये फक्त करेक्शन होतील मार्चमध्ये. पण आजपासून समजा एप्रिलच्या जवळपास शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला आपली एक्झाम सिटी चेक करता येणार आहे. आता एक्झाम सिटी म्हणजे एक्झाम सेंटर का? तर फक्त सिटी चेक होते की तुम्ही ज्या 3 सिटीज टाकलेल्या आहे, तर त्यापैकी तुम्हाला कुठली सिटी मिळाली. सेंटर यामध्ये समजत नाही. मग सेंटर केव्हा समजते? तर हे पण एकदा आपण चेक करू. बघा आपण परत एकदा वेबसाईटवर जाऊ.
आणि तशी नोटीस चेक करू एकदा. पहा आता हे वेबसाईट आहे. आता यामध्ये आपण ही नोटीस चेक केलेली होती. आता पुढं हे रिलीज ऑफ ॲडमिट कार्ड. तर आता हे पण 339 MBचं पीडीएफ आहे. याला एकदा डाउनलोड करू. आता या ॲडमिट कार्डवर आपल्याला एक्झाम सेंटर ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. मग आता हे कधी आलेलं होतं? तर एप्रिलच्या शेवटच्या दिवशी 30 एप्रिलला. मग आता यावर्षी सुद्धा साधारण 28, 29, 30 एप्रिलला आपले ॲडमिट कार्ड रिलीज होतील. हे बघा इथं सगळं दिलेलं आहे. डाउनलोड करण्याची जी लिंक आहे, तर ही इथं दिलेलं आहे, की या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता. यावर्षी सुद्धा याच पद्धतीने हे सगळं चालणार आहे. आता ही जी वेबसाईट आहे, तर ही आपल्या सर्वांना माहिती आहे, की हे काय आहे? एन-टी-एची वेबसाईट आहे आणि एन-टी-एच्या वेबसाईटवरून तुम्ही तुमचे जे लॉगिन आयडी आणि पासवर्ड आहे, तर ते यूज करून तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्याला आपलं एक्झाम सेंटर समजणार. सिटी केव्हा? थोडी अगोदर 8-10 दिवस अगोदर, जेणेकरून आपलं नियोजन आपल्याला करता येईल. कोणी नांदेडला आहे, कोणी लातूरला आहे, कोणी पुण्याला आहे. जर एक्झाम सेंटर बुलढाणा मिळालं, दुसरं दूरचं मिळालं समजा, तर आपल्याला त्या पद्धतीने ते नियोजन करता यावं. तर यासाठी एन-टी-एनं ही सगळी दिलेली अगोदरची माहिती असते. आज आपण थांबूया. ओके, बाय.